एक महत्त्वाची बातमी समोर येते। आम्हाला धमकावलं जातंय असं धनंजय देशमुख यांनी आरोप करत म्हटलेलं आहे। गंभीर स्वरूपाचा आरोप त्यांनी केलाय। वाल्मिक कराडची बी टीम आता सक्रिय असल्याचं धनंजय देशमुख यांचं म्हटलंय। तर आरोपींचं समर्थन करणारे स्टेटस ठेवले जात आहेत असंही धनंजय मुंडेंचं म्हणणं आहे। आम्हाला धमकावलं जातंय असा गंभीर स्वरूपाचा आरोप मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलाय। माझं कुटुंबीय, माझे भाऊ आणि माझं गाव, म्हणजे आम्ही कशात दोषी आहेत खून करा। तर आपण पाहतोय वाल्मिक कराडची बी टीम सक्रिय असल्याचं या ठिकाणी धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे। एकूणच या सगळ्या प्रकरणांमध्ये आता पोलीस काय करतात, काय नेमकी भूमिका घेतली जाते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आम्हाला धमकावलं जातंय असा गंभीर स्वरूपाचा आरोप सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलेला आहे। तर आरोपीचं समर्थन करणारे स्टेटस ठेवले जात आहे असंही त्यांचं म्हणणं आहे। तर याआधी सुद्धा एक व्यक्ती मोबाईलवर वाल्मिक कराडच्या संदर्भातल्या विरोधातल्या बातम्या बघत, म्हणजे आम्ही कशात दोषी आहेत, तुम्ही खून करायला, तुम्ही आम्हाला भीती दाखवायला, तुम्ही आम्हाला दडपणाखाली आणायलात, तुम्ही आम्हाला धमक्या द्यायलात, आम्ही ते वेळोवेळी सांगितलंय आम्हाला काय धमकी दिली, कुठं कोण आलं, कोण काय करायलंय, याचं पण उत्तर देणं मला अपेक्षित आहे। आमचा काय दोष आहे, आमच्या गावाचा काय दोष आहे, आम्हाला का धमकवलं चाललंय, आम्हाला का लोकांना असं दाखवून दिलेत आरोपीचं समर्थन करणारे की आम्ही आरोपीचे समर्थन करणारे आहोत, ते स्टेटस ठेवतायत, ते चुकीच्या पद्धतीनं फेसबुकला म्हणजे कमेंट करतायत, यावर कोणी हे का नाही बोलत, का करायचं? मग आता माझा असा प्रश्न आहे, माझं कुटुंबीय, माझे भाऊ आणि माझं गाव, म्हणजे तर आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची बातमी। या संदर्भात विचार करणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे। बी टीम मधील 4 नावं जी आहेत ती आता स्पष्ट करणार असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले आहेत। टीम मधले तर 4 नाव स्पष्ट आहेत, जे की आरोपीला सोडवायला गेलेले, भावाच्या पाठीमागे जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे, 6 तारखेला, 9 तारखेला, 12 तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार त्यांना फोन आलेला आरोपींचा, ही 3, आणि फोन पे पैसे झालेले व डॉक्टर वायवसे स्पष्ट झाले। त्यांना हे घटना घडल्यावर 10-15 दिवस गायब होते। आज देखील जे कोणी आरोपी इथं येतात सुनावणीला, कोठडीला, त्याविषयी सगळी टीम त्यांच्या आत अवतीभोवती असते। म्हणजे असं आहे का की ह्यांनी समाजाला असं सांगायलेत का की लोकांना की आम्ही बघा काय करतोय, आरोपीचं समर्थन करतोय, तुम्ही आरोप करा, तुम्ही गुन्हे करा, मग हे लोक कुणाचे?